यानंतर बीडमधली एक दुर्दैवी घटना आहे। बीडमध्ये सावकारी जाचाला कंटाळून कापड व्यावसायिकाने आत्महत्या केली आहे। व्यापारी राम फटालेंनी लक्ष्मण जाधव यांच्याकडनं 2.5 लाखांचं कर्ज घेतलेलं होतं। महिन्याला 25,000 रुपयाप्रमाणे सारे पैसे चुकते केल्याचा फटालेंचा दावाही होता। सारे पैसे देऊनही सावकार जाधव छळत असल्यामुळे राम फटालेंनी आत्महत्या केली। 4 पानांची सुसाईड नोट लिहून त्यांनी आत्महत्या केली आहे। लक्ष्मण जाधव आणि त्यांच्या पत्नीसह 7 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। माझ्या मुलावर अन्याय झाला आणि माझ्या सावकारकीच्या विरोधामध्ये त्यांनी आत्महत्या केली। त्यांचे नाव आम्ही इथं व्यापार फाडला, हाणमार करायची, त्याला कोंडून ठेवायचे। त्यामुळे ते त्रस्त झाला होता, परेशान झाला होता। ते उघडे साहेब, दिलीप उघडे, त्यांनी बी लई त्रास दिला। काय थोडे 5-7 लाखाचाच व्यवहार होता, पण ह्या लोकांनी जास्त त्रास दिला। त्याच्यामुळे आम्हाला पोराने आत्महत्या केली। 7 वर्षे व्याज भरले, 25,000 रुपये महिना दिलाय। त्या एका सावकारामुळे एवढे 100 सावकार झाले आणि त्याच्यामुळे ते सगळे त्रास द्यायला लागले। त्याच्यामुळे मुलाने कंटाळून सकाळी 6 वाजता आत्महत्या केली।